आकाशवाणी सांगली केंद्र. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित 13 भागात नभोनाट्य रूपांतर सादर करत आहोत. आज त्याचा 4था भाग. नभोनाट्य रूपांतर माधुरी आठवले. सादर करते शशी पटवर्धन. राजा रवी वर्मा. हा राजवाडा आहे. इथं कोणतीही गोष्ट गुप्त राहत नाही महाराज. रोज दुपारी कामिनी इथे येते. हो, येते. आणि इथे काय चालतं हेही आम्हाला माहित आहे. हा मावेली किराचा राजवाडा आहे महाराज, किलीमानूर नव्हे. आणि मावेली किरा म्हणजे राजघराण्याची प्रतिष्ठा आहे. बस करा, बस करा. तुम्ही आणि तुमचं ते राजघराणं, त्याची प्रतिष्ठा तुम्ही सांभाळत बसा. आम्हाला त्याचं काडी मात्र सोयीसुतक नाही. ते तर आम्हाला माहितच आहे. पण आम्ही एक आणि अखेरचं बजावतो. कामिनी यापुढे रंगशाळेत येता कामा नये. पुरू, ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. पुरू, पुरू. पुरू, या घरात आपले स्वभाव पटतील असं मला वाटत नाही. तुमच्या दृष्टीने मी सामान्य असेन, पण मी कुठेही मानानं जगेन. कुठेही, या तुरुंगातून बाहेर कुठेही. बाहेर विश्व मोकळं आहे. परत कधी येणार? जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा. पुरू, पुरू, मी इथून रागावून जात नाही. पण हे आश्रितासारखं जगणं मला शक्य नाही. मी कलावंत आहे. ज्यावेळी माझ्या पात्रतेची तुला ओळख होईल त्या दिवशी मी जरूर परत येईल. पण आश्रित म्हणून नव्हे, तुझा पती म्हणून. महाराज, रवी वर्मा पुरतार्थीचं घर सोडून किलीमानूरला परत आला. शेवटी इलाजच चालेना. मनातली विषण्णता, कुचंबणा, एकाकीपण मनातच लपून ठेवून तो आपल्या माणसात आला. रवी वर्मा अचानक आला म्हणून घरात कोण आनंद झाला. राजा रवी वर्मा. कोच्चू, तुम्ही? पाचन. आणि आत्ता? अरे, असे अचानक न कळवता? अरे पण एवढ्या उन्हाचे? हो 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 हो. अरे हो, किती प्रश्न विचारशील. आणि असे एकदम. सरकार, सरकार, कोच्चू आलेत. मंगलादेवी, कोच्चू आलेत. दादा, अय्या दादा आले. हो. दादा, काय मंगला, कशी काय आहेस? कशी दिसते तुम्हाला? दादा, अचानक कसे आला? आता काय बुवा, एक माणूस खुशच असणार. अगदी जमिनीवर पाय ठरणारच नाहीत ते. तुमचा विवाह ठरल्याचं कळलं. म्हटलं आपण गेलो नाही किलीमानूरला तर तयारी होणार कशी. आलो झालं धावून. चला, तुम्हाला दुसरं येतच काय चेष्टा करण्याशिवाय? आई आलीच बघा. अगो बाई, कोच्चू,
नमस्कार करतो आई. आयुष्यमान भव, इतक्या उन्हाचे आलात? हो. आधी कळवायचं नाही का? नाही म्हणजे गाड्या तरी पाठवल्या असत्या इथून. आणि हे काय, अं? एकटेच? अ, पुरुतार्थी आणि युवराज नाहीत बरोबर? हो म्हणजे कोच्चू सगळी बरी आहेत ना? हो आई, म्हणजे सगळी उत्तम आहेत. आता युवराज पावलं टाकायला लागले असतील ना? धुडक्या बाळकृष्णाला पाहू पाहू वाटतं रे. हो, थोडी थोडी टाकतात पावलं. बरं, स्नान उरकून घ्या, थकला असाल. भोजन तयार आहे. हो. अरे पाचल, जी. ते रंगशाळेचं सामान नीट उतरवून घे हो हो. आणि वरच्या महाली नेऊन व्यवस्थित लाव. जी. हा? जी. काय मंगल, वरचा महाल तुमच्यासाठी खास राखून ठेवलेला नाही ना? दादा बघा हं. आता चेष्टा कराल तर काय रे कोच्चू, बघ तिला रडवलं. आई साहेब, लग्नाची तयारी सुरू झाली. अरे सुरू कसली, आता तयारी संपत आली. मागल्या चौकात बायका बोलवल्यात दळण कांडण निवडण करायला. गाव जेवण म्हणजे एवढी तयारी हवीच नाही का? बाकी कोच्चू, तुमच्या लग्नाच्या थाटाची सर या लग्नाला नाही येणार. आई, लग्नातल्या थाटावर संसाराचं सुख अवलंबून नसतं. अगो बाई, मंगला, ओ इकडे या. कोच्चू असे एकाएकी निघून का गेले? काहीतरी बिनसलेलं दिसतंय. काही नाही गाई, प्रवासाने दमले असतील. मामांना भेटायची घाई तर नेहमीच असते. गेले असतील त्यांच्या महाली. तरी पण काहीतरी बिनसलेलं दिसतंय खरं. कोणचू आलेत ना? काय झालंय कोण जाणे. कुठं आहेत? तुमची भेट झाली का? पाचन सांगत होता आलेत म्हणून. वर आपल्या पिताजींना नमस्कार करायला गेले असतील. हा हा, हे काय आलेच दादा? नमस्कार करतो मामा. आयुष्मान भव. पिताजींची भेट झाली? नाही, ते जपाला बसलेत. रवी वर्मा, कसे आहात? अं? बरे आहात ना? हो हो. जेवण उरकून घ्या. नंतर आपण बोलू सावकाश. चला. पाचन, सगळं सामान खोलीत नेलं? हो, अगदी चोख. कुच्चू राहणार ना आता लग्नापर्यंत? होय. मंगला, कोच्चू, चला चला चला, जेवण वाढले. या या रवी वर्मा या. तुम्हाला येऊन बरेच दिवस झाले. दुपारी वेदाध्ययन सुरू आहे ना, नाहीतर तुमचे पिताजी आम्हाला दोष द्यायचे. पोहायला जातोय, हा. वेदाध्ययन सुरू आहे, रपेटीला जातो, नृत्य, सगळं पहिल्यासारखं व्यवस्थितपणे सुरू आहे. आणि रंगशाळा? तो तर श्वास आहे आमचा मामा. हो. आम्ही नाही जगू शकणार त्याशिवाय. मावेली किराला जायचा विचार नाही. नाही म्हणजे तुम्ही इथे कितीही दिवस राहिलात तरी आम्हाला हवेच आहात. पण काही न कळवता अचानक आलात म्हणून. हो, पण तिकडे तुमची पुरू आहे, छोटा रामवर्मा आहे, संसार आहे. एकाएकी असं काय झाले? इकडे येण्याचा निर्णय आम्ही एकाएकी घेतला हे खरं, पण तो घेतला विचारपूर्वक. कारण तर काही असेलच. मामा, कला साधना ज्या घरात हिणकस आणि काळीमा लावणारा छंद समजला जातो, त्या घरात निदान कलावंतानं तरी अन्नग्रहण करू नये. कलेचा हेतू खरोखर किती उच्च आहे हे आपल्या समाजाला कधी कळलंच नाही. कोच्चू, खरं पाहिलं तर सौंदर्याचा शोध हा कलावंताच्या जीवनाचा हेतू असतो, जसा ईश्वराचा शोध साधू संतांच्या आयुष्याचा हेतू असतो. तसाच हो, रूप वेगवेगळी असतीलही, परंतु निष्ठा तीच. समाधी सुखाचा अनुभव दोघांनाही सारखाच असतो.
हे कळण्याची कुवत असेल तर. केव्हापासून समाजाला कलेचं वावडं निर्माण झाले कोणास ठाऊक. गाणं कलावंतिनीच म्हणायचं. नृत्य देवाला वाहिलेल्या स्त्रीचीच मक्तेदारी. तशी चित्रकला आश्रितांना शिकायची हा राजघराण्याचा रिवाज आहे. त्यामुळेच त्यांना या गोष्टीचा अपमान वाटतो. गोऱ्या साहेबाला कुर्निसात करायचा का नाही वाटत अपमान? हा विषय वादाचा नाही आहे कोच्चू. समाजाच्या कल्पना वाद घालून बदलत नसतात. मामा, आपण आपल्या वर्तणुकीनं त्या बदलायच्या असतात. तुम्ही तुमच्या कलेच्या प्रांतात खूप मोठे व्हा. जगभर कीर्ती मिळवा. लोक आपोआप नमतील. हो, ते काही असो. केवळ आश्रित म्हणून मालवी किराला जगणं आम्हाला तरी शक्य होणार नाही. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो कोच्चू. फार फार अभिमान वाटतो. तुम्ही मालविकेराला जावं असा आमचाही आग्रह नाही. पाहूया, काहीतरी मार्ग निघेल. हो, एक सांगायचंच राहिलं. ते काय? तुमच्यासाठी नवी हवेशीर भरपूर उजेडाची रंगशाळा बांधून घ्यायची असं आमच्या मनात आहे. मामा, बोला कोचू, खुशाल बोला. म्हणजे काही दिवस आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन येऊ म्हणतोय. ओ, उत्तम. फार चांगला विचार आहे. अवश्य जा. गाडीची व्यवस्था करायला सांगतो. हो, पाचन बरोबर येईल. आणि छे छे छे. तीर्थयात्रा पायीच करावी असं वाटतं. शिवाय मित्र बरोबर आहेतच गावातले. तरीही हरकत नाही. आताचे दिवस प्रवासाला छान आहेत. हो. सभोवतालचा निसर्ग पहा. त्यानं मनही शांत होईल. प्रवासात माणसं भेटतील. त्यांचं जीवन न्याहाळून पहा. ही संधी तुमच्या कलेच्या दृष्टीनं अतिशय मोलाची आहे. जा, तयारीला लागा. अजून मंगलेच्या विवाहाला अवकाश आहे. तेवढ्यात तुम्ही नक्कीच जाऊन याल. हो. सारा देश पाहायचा असं ठरवून रवी वर्मा यात्रेला निघाला. हिमालयाची भव्यता, बंगालचा उपसागर, अरबी समुद्राचं विशाल रूप, वैविध्यानं नटलेली जंगलं, अनेक भाषा बोलणारी रंगीबेरंगी पोशाखाची माणसं त्याने पाहिली. देशातली गरिबी, ब्रिटिशांचे अत्याचार, अन्याय त्यानं अनुभवले. समृद्ध अनुभव गाठीशी घेऊन तो परतला. मंगलाच्या विवाह सोहळ्यात रमला आणि मग एक दिवस पाचन, अरे पाचन, जी आलो आलो. सगळं सामान जिथल्या तिथं गेलं का? हो. मुदपाक खाण्यातलं सामान कोठीत जाऊ दे. त्या सतरंजा, जाजम, हंड्या झुमरं सगळं वरच्या महाली गेलं का? जी, सगळ्या खोल्या, वरचा आरसे महाल सगळं झाडून सारवून घेतलंय. वऱ्हाडाच्या काही बाई वस्तू राहिल्यात त्या पण कपाटात व्यवस्थेशीर ठेवून कुलूप बंद केल्यात. चला, विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. परमेश्वराची कृपा. वऱ्हाडी मंडळी घरोघरी पोचली असतील. आता मंगला आणि जावई बापू 4 दिवसात कुलदेवतेचं दर्शन करून आणि जावई बापूंच्या घरचं देवदेवतार्चन करून परततील. मला तर मंगलाचे सासरे म्हणाले होते आजच ते दोघे किलीमानूरला परततील म्हणून. लग्नानंतरचे 15 दिवस कसे गेले ते कळलं सुद्धा नाही. कोच्चू, तुमची तीर्थयात्रा कशी झाली हे विचारायला सुद्धा सवड झाली नाही. आता वेळ मोकळाच आहे. मंगलाताई सुद्धा इकडे यायला निघाल्यात असा आजच निरोप आलाय. खरं? रात्रीपासून निवांत गप्पा गोष्टी करत कसं? हो हो, तसंच करूया मामा. मंगला येऊ दे. आपण तुमच्या नव्या रंगशाळेत जाऊन येऊया का? हो हो कोच्चू, जाऊन या. रंगशाळा अप्रतिम झाली. त्याच्याच शेजारी तुमच्या मामांनी नव्या जावई बापूंसाठी नृत्यशाळा बांधली आहे. गाण्याचा रियाज करण्यासाठी तंबोरे आणलेत.
मंगला देवींच्या सासरची मंडळी अगदी खुश झालेली आहेत. असं आम्ही पाहून येतो सगळं. चला. सुरेख, अगदी माझ्या मनात होती ना तशीच आहे ही रंगशाळा. आहे ना? भरपूर उजेड, केवढी तरी मोठी, मोकळी. कोचू, आणि इकडं पाहिलंस का? आ? सुरेख, मामा मामा, खिडकीतून किती सुंदर देखावा दिसतो नाही? हा, जसं काही निसर्ग चित्रच टांगलं भिंतीवर. निळ्याशार आकाशात हे स्थिरावलेले चंदेरी कळांचे पांढरे शुभ्र ढग. त्यात घुसणारी नारळीची डोलती झाडं. डोलत्या शेतातून लांब वर गेलेली ही पायवाट. वळणावरचा डेरेदार आम्रवृक्ष. उत्साहपूर्ण हवा, गावाभोवती डोंगरांनी धरलेला फेर, रंगशाळेभोवतीची ही बाग. रवी वर्मा, बागेतच रंगशाळा बांधली आहे. किती जणांचं भाग्य असेल असं. खरंच आवडली ना? हो, खरंच फार आवडली. मामा, त्रिवेंद्रमची काही बातमी? त्रिवेंद्रमचे महाराज लग्नाला आले नाहीत, एकट्या महाराणीच आल्या. हो. फार हिरमोड झाला आमचा. कारण काही कळवलं त्यांनी मामा? राजवाड्यात कारणांना काय तोटा. आता त्रिवेंद्रमचे महाराज थकले आहेत, गादीबद्दलचे वाद सुरू झालेत असाही ऐकतोय. काट्या विना गुलाब नाही, दिवसा मागून रात्री यायचीच. सृष्टीचाच हा नियम आहे. रवी वर्मा, तुम्हाला रंगशाळा आवडली ना? विलक्षण विलक्षण. मग आता होऊ द्या तुमची रंग साधना सुरू. पण एक मात्र विसरायचं नाही. हा, ते काय? वेद पठण बंद करू नका, नाहीतर तुमचे पिताजी आमच्यावर नाराज होतील. नाही नाही, असं आमच्याकडून काहीही घडणार नाही, हा. याबद्दल विश्वास असू द्या. सरकार सरकार मंगलादेवी आल्यात. चला चला, नवदाम्पत्याच्या स्वागताला जाऊया. चला चला. मामा, आई, रवी दादा, नमस्कार करतो आम्ही. आयुष्यमान भव. सुखी हो. कसा काय झाला प्रवास मंगलाताई? अगदी छान. दादा, हं? तुमची रंगशाळा पाहिली? हो, पण तुमच्या पतिराजांसाठी खास बांधलेल्या रियाजाच्या हॉल इतकी रंगशाळा सुंदर नाहीये बरं का आमची. चला, सारखी सारखी काय हो तुमची चेष्टा. दादा, आता माझं चित्र काढायचंय बरं का. लहानपणापासून राहूनच गेलंय. खरंच की. आता पहिलं चित्र तुमचं, पण पण काय? मला पोज हवी आहे ती इवल्याशा कृष्णाला कडेवर घेतलेल्या यशोदेची. आम्ही जातोच कशा. बर चला, भोजन उरकून घेऊया, मग निवांतपणानं गप्पा करायला नव्या इमारतीतच जाऊया.
तर मग हे असं सगळं झालं. ते जाऊ दे. दादा, हं? प्रवास कसा झाला? जेवत खात कुठे होतात? मंगला, हं? वाड्यात बसून ते कळायचं नाही तुला. हं. आपली गावं, आपली माणसं खरोखरच असाधारण आहेत. अगं, राजवाड्यात मिळणार नाही एवढं आतिथ्य झोपडीतून मिळतं. पण मुक्काम कुठे होत होता? प्रत्येक गावात राजवाडा थोडाच असणार. मंगलाताई, हं? तुमचे दादा तीर्थयात्रेला गेले होते. हं. राज्याच्या पाहणीसाठी नव्हते गेले राजवाड्यात राहायला. हां. अगं, तीर्थयात्रेत धर्मशाळेतच वस्ती करायची असते. हं? हो. अहो, राजवाडा तर नेहमी आहेच. तीर्थयात्रेत मुक्काम करत होतो तो मंदिरात. आणि गाव तिथं मंदिर असतंच की. आणि जेवण खाण? गावातून शिधा आणायचा, स्वयंपाक करायचा, भांडी कुंडी पुजारी देत असत, जेवायचं. आहे काय नाही काय. नाही, पण कुणी अविश्वास दाखवला नाही. मामा, आपल्याकडे संन्याशावर कुणी अविश्वास दाखवतं का? दादा, हं? बाकी दाढी मिशा वाढवून छान संन्याशी शोभत असाल ना तुम्ही? एक प्रसंग मात्र बाका होता बर का. हं? म्हणजे वाघ बी गेला की काय समोर? तर हं? आला ना, आणि आम्हाला मुजरा करून बाजूला निघून गेला. दादा, अरे काय हे? मंगलेची किती थट्टा करताय. हं? कोचू, प्रसंग तरी कोणता? आम्ही एका मंदिरात झोपलो होतो. सकाळी उठून पाहतो तर आमचे पैसे कुणीतरी पळवून नेलेले. आता पुढचा प्रवास कशाच्या बळावर करणार? हो तर. कुणाकडे हात पसरणार? दादा, पैसे सगळ्यांकडे थोडे थोडे ठेवायचे नाहीत. तुम्ही नव्हतात ना बरोबर. आता पुढच्या वेळेला तुला घेऊन जाईन. हा, आम्हाला नाही तुमच्यासारखा संसार सोडून संन्यास बिन्यास आवडणार. पण बरं, पण मग पुढं काय केलं तरी काय कोचू? एका मंदिरात गेलो तर तिथे वेगळाच प्रसंग. तिथं काय झालं आणि? एक फेफर आलेली मुलगी देवापुढे ठेवली होती. हं? शेजारी तिचा बाप डोक्याला हात लावून बसला होता. तो त्या देवळाचा पुजारीच होता म्हणे. मुलगी केवढी होती? 2 वर्षापूर्वीच वयात आली होती असं तिचा बाप म्हणाला. फार उपचार केले होते म्हणे, पण कशाने गुण येत नव्हता. अरे रे. आम्ही संकटात होतो, पुजारीही संकटात होता. देवापुढे ठेवलेल्या त्या मुलीच्या तोंडातून सारखा फेस येत होता. डोळे ताटले होते, ती अचके देत होती. आणि माझ्या मनात एक विचार येऊन गेला. हं? तो कोणता? मी एक वेळ देवाकडे पाहिलं आणि निर्धारानं पुजाऱ्याला म्हणालो, तुमची नान असेल तर मी प्रयत्न करून बघू. या दादा, तुम्ही काय प्रयत्न करणार? बघ तर. पण सगळे लोक चकित झाले. बिचारा पुजारी जेरीला आलेला. दिली परवानगी, करतो काय. आणि मग? खरी गंमत पुढंच आहे. मी देवाला नमस्कार केला, हात जोडले, डोळे मिटले आणि उषा सूक्त म्हणायला सुरुवात केली, अगदी मोठ्याने. दादा, तुम्ही नुसते चित्रकारच नाही तर उत्तम पैकी अभिनयपटू आहात की. बरं कोचू, मग पुढं काय झालं? मी डोळे उघडले तेव्हा सगळी मंडळी माझ्याकडे आदराने पाहत होती. खरं? हो, आणि आळस देत ती मुलगी उठून बसली होती. काय सांगताय? हो ना. मी मात्र तिथून उठून मंदिराबाहेर आलो. पैसे नव्हते, करायचं काय. हो ना. पण थोडा वेळ गेला आणि बरेच लोक माझ्याकडे यायला लागले. अगं बाई. कुणी केळी, कुणी नारळ, कुणी शिधा, अरे वा. तर कुणी पैसे आणले होते. वा 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 वा. भले. आणि मग काय, श्लोक म्हणायचा, मंदिरातला अंगारा द्यायचा, माणसाला वाटेल लावायचं, अंगारा द्यायचा की माणसाला वाटेल लावायचं. छान. हो ना. आणि 2च दिवसात पुढच्या प्रवासा इतके पैसे जमले. आणि एक दिवशी पहाटे उठलो आणि गावातून पोबारा केला. छान. म्हणजे मांत्रिक सुद्धा बनलात तर? नाही आई साहेब, मी मांत्रिक नाही, नटही नाही. केवळ देवाची कृपा. तीर्थयात्रा पुरी झाली खरी, केवळ श्रद्धेच्या बळावर. मामा, नमस्कार करतो.
आयुष्मान भव. कोच्चू, हं? इतक्या सकाळी सकाळी बोलावलं त्याला कारण तसंच आहे. काय बरं? त्रिवेंद्रमहून पत्र घेऊन माणूस आलाय. पत्र? तुम्हाला आमंत्रण आहे. आमंत्रण? हो, आणि ते कसलं? तुम्हाला तुमच्या रंगसाहित्यासह त्रिवेंद्रमला बोलावलंय. पण मामा, हं? आता इथं इतकं सुंदर आयुष्य सुरू झालंय की छे, रवी वर्मा, किलीमानूर हे तुमचं अधूनमधून येण्याचं विश्रांती स्थान आहे, कर्मभूमी नव्हे. त्रिवेंद्रमला जायची तयारी करा. मामा, वाचन आणखी हे हवे ते सेवक बरोबर घ्या. जे आम्हाला मिळवता आलं नाही ते तुम्ही मिळवा. आम्ही आमचं आयुष्य जगलो ते चित्रकार होण्याचं स्वप्न पाहतच. सुंदर निसर्ग आणि त्याची बदलती रूपं रेखाटावीत असं खूप वाटायचं. पण ती चितारणारे रंग, ते फलक, ते नानाविध कुंचले वेळीच मिळाले असते तर काहीतरी करू शकलो असतो आम्ही. आता त्याचं दुःख नाही वाटत, पण त्या आमच्या अपेक्षा तुम्ही पुऱ्या कराव्यात असं वाटतं. भीती वाटते ती एकाच गोष्टीची. कोच्चू, कोच्चू, तुम्ही अजून फार लहान आहात. मामा, जीवनाचा अर्थ अजूनही तुम्हाला कळायचा आहे. वारसा हक्क असला म्हणून कोणी राजा होत नसतो, तसा कोणाच्याही हाती रंग आणि कुंचले देऊन कोणी चित्रकारही बनत नसतो. तुम्हाला एक सांगतो, हं? परमेश्वरा इतका श्रेष्ठ चितारी कोणीही नाही. या जगातला प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याचा रंग, रूप, गुण सगळंच वेगळं आहे. बुद्धीच्या बळावर प्रत्येकानं आपलं हे वेगळेपण ओळखायचं आणि जपायचं असतं. सुदैवानं तुम्हाला ते कळलंय. माझे बोल लक्षात ठेवा. काय? नट आणि चित्रकार यांची उपेक्षा जरी आज समाजात होत असली तरी तुमची कलानिष्ठाच तुम्हाला तुमचं महत्पद मिळवून देईल. मामा, मामा, हे सगळं मी लक्षात ठेवीन. पण खरं सांगू, तुमचा भाचा म्हणूनच जगायला मला अभिमान वाटेल. मला आशीर्वाद द्या. माझे एका पराजित असफल चित्रकाराचे भावी श्रेष्ठ चित्रकाराला अनंत आशीर्वाद आहेत कोच्चू. मामा, एकच करा, जीवनात कोणतीही हार जीत आली तरी ईश्वरानं तुम्हाला दिलेल्या कलेशी कधीही प्रतारणा करू नका. चला, निघायची तयारी करा. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित माधुरी आठवले यांनी केलेल्या नभोनाट्य रूपांतराचा चौथा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील भूमिका आणि कलावंत: राजवर्मा विवेक देशपांडे, पुरुतार्थी नेहा कुलकर्णी, उमांबा प्रतिमा सप्रे, पाचन विवेक कुलकर्णी, मंगला अश्विनी देशपांडे आणि रवी वर्मा प्रकाश गडदे. सूत्रधार वामन काळे. पार्श्वसंगीत बासरी विजय पवार, व्हायोलिन शंकर कबाडी, सतार रफिक नदाफ आणि तबला मनमोहन कुंभारे. तांत्रिक सहाय्य अशोक सूर्यवंशी आणि किशोर माने. सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.